हॅलो स्टुडंट्स, आपण पाहतोय कविता 12वी पुन्हा एकदा. कवयित्री आहेत प्रतिमा इंगोले. तर या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे, तर जो समाज जो निद्रिस्त आहे, जो निराश झालेला आहे, मरगळलेला आहे, त्या समाजाला जाग करण्यासाठी या ठिकाणी इथे संदेश दिलेला आहे. समाज जागृत व्हावा आणि समाजातले जे ऊच नीच गरीब श्रीमंत असे जे भेद आहेत तर ते सर्व भेद मिटावेत आणि इथले तरुण लोक नवविचारांनी प्रेरित व्हावेत आणि अशा नवीन समाजाची निर्मिती व्हावी, असं आशादायक स्थितीचं चित्र या ठिकाणी कवयित्रींनी आपल्या शब्दामध्ये साकारलेलं आहे. तर आपण कविता पाहूयात. 12वी कविता आहे पुन्हा एकदा. कवयित्री आहेत प्रतिमा इंगोले. जन्म आहे 1953. ग्रामीण कथाकार, कवयित्री, हजारी बेलपान, अगसिदीचे दाणे, सुगरणचा खोपा, जावयाचं पोर इत्यादी कथासंग्रह. भुलाई हा कविता संग्रह. बुढाई ही कादंबरी प्रसिद्ध. अस्सल वैदर्भी बोलीचा प्रभावी वापर हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य आहे. कवितेमध्ये काय आहे? नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचे वर्णन प्रस्तुत कवितेत कवयित्रीने केले आहे. म्हणजे नवनिर्माण, समाजामध्ये नवविचारांनी नवनिर्मिती झाली पाहिजे असा कवयित्रीने ध्यास घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी मनाच्या भावस्थितीचं वर्णन आपल्या शब्दामध्ये या ठिकाणी मांडलेलं आहे. तर आपण कविता पाहूयात. पुन्हा एकदा चमकावी वीज, पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली भिनावी रक्तात, पेटावे स्नायू करीत पुकार पुन्हा एकवार. तर अशा प्रकारे नवविचार समाजामध्ये निर्माण व्हावेत, नवीन विचार समाजामध्ये रुजून त्या ठिकाणी काय काय घडावे या ठिकाणी कवयित्रीनं सांगितलेलं आहे की पुन्हा एकदा चमकावी वीज, म्हणजे पुन्हा एकदा आकाशात वीज अशी लख चमकावी. उतरावी खाली, म्हणजे ही वीज खाली उतरावी. भिनावी रक्तात, म्हणजे रक्तामध्ये मिसळावी. पेटावे स्नायू, म्हणजे स्नायू पेटून उठावेत. करीत पुकार, अंगात शक्तीचा संचार होत स्नायूंनी बलशाली असा पुकार म्हणजे घोष करावा. भिनावी म्हणजे मिसळून जावी. पुन्हा एकवार, म्हणजे पुन्हा एकदा असे घडावे, म्हणजे नवविचाराचा समाज या ठिकाणी निर्माण व्हावा. आणि काय सांगितलेलं आहे पहा, पुन्हा एकदा चमकावी वीज, म्हणजे समाजामध्ये लोकांची मनं कशी जागृत व्हावीत की पुन्हा एकदा वीज लखपणे चमकावी, खाली उतरून ती रक्तामध्ये भिनावी म्हणजे मिसळावी. पेटावे स्नायू, म्हणजे स्नायू पेटून उठावेत आणि त्यांनी पुकार म्हणजे घोष करावा पुन्हा एकवार, म्हणजे पुन्हा एकदा. अशा प्रकारे पुन्हा एकदा घालीत पिंगा, पुन्हा एकदा घालीत पिंगा, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान. पिंगा म्हणजे गोलगोल फिरणे, बेभान म्हणजे धुंद होणे, भान नसणे, धुंद होणे. पुन्हा एकदा घालीत पिंगा, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान, म्हणजे पुन्हा एकदा फेर धरीत पिंगा घालीत पावसाच्या सरी ह्या बेभान होऊन धुंद होऊन खाली कोसळाव्या खाली, म्हणजे खाली कोसळाव्यात. मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ, म्हणजे आपल्या जमिनीवरची जी माती आहे ती माती एकमेकामध्ये माती मिसळून जावी, माती एक व्हावी आणि सगळे भेदाभेद मिटून जावेत. म्हणजे याचा अर्थ काय आहे पहा, की हे जे नवीन विचार
समाजामध्ये येणार आहेत, तर या नवीन विचारांच्या सरी मातीमध्ये कोसळून समाजातील जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद हे सर्व नष्ट व्हावेत, सर्व माणसं एकत्र यावीत आणि त्यांच्यामधला भेद नष्ट व्हावा पुन्हा एक वेळ. पहा, या ओळींचा अर्थ पुन्हा एकदा आपण पाहतोय. पुन्हा एकदा घालीत पिंगा, पुन्हा एकदा घालीत पिंगा, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान. म्हणजे फेर धरून अशा प्रकारे पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरी बेभान म्हणजे बेधुंद होऊन खाली कोसळाव्यात. मातीत माती व्हावी एक, खाली कोसळल्यानंतर मातीत माती ही सर्व माती एकत्र मिसळून जावी. म्हणजेच काय, पुसून टाकीत भेदाभेद, म्हणजे सर्व लोक भेदाभेद म्हणजे जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद हे नष्ट व्हावेत आणि सगळी माणसं एकत्र यावीत. म्हणजे त्यांच्यातले जे भेद आहेत ते नष्ट व्हावेत. पावसाच्या सरीनं, जसं आपण पाहतो की पावसाची सरी कोसळल्यानंतर मातीत माती मिसळते, म्हणजे सर्व माती ही एकत्रित होते. तशाच प्रकारे नवविचारांच्या सरी समाजामध्ये फिरल्यानंतर किंवा समाजामध्ये मिसळल्यानंतर लोकांमध्ये असलेले जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद सर्व भेद जे आहेत ते नष्ट व्हावेत आणि सर्व लोक एकत्र यावेत पुन्हा एक वेळ. अशा प्रकारे या ठिकाणी काय सांगितलं आहे की पावसाच्या सरी जशा कोसळल्यानंतर मातीत माती एकत्र होते, तशा प्रकारे नवविचारांच्या सरी माणसांमध्ये पोचल्यानंतर त्या ठिकाणी सर्व माणसांच्या मनामध्ये असलेले भेद, धर्मभेद, जातीभेद असतील ते भेद नष्ट व्हावेत आणि सर्व माणसं त्या ठिकाणी एकत्र यावीत. पुन्हा एकदा घुमावा वारा, पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा. विसरावी भूक, नवनिर्माणाची लागावी चाहूल, उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा. म्हणजे काय, पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा. म्हणजे पुन्हा एकदा नवनिर्मितीचा वारा घुमावा. म्हणजे नवनिर्मितीचा विचार या माणसांमध्ये, तरुणांमध्ये रुजावं. इथल्या तरुणांची मने भारला जावा, युवक इथला भारला जावा. म्हणजे इथल्या तरुणांची, युवक म्हणजे तरुण, इथल्या तरुणांची मने भारली जावीत म्हणजे प्रेरित व्हावीत. विसरावी भूक, नवनिर्माणाची लागावी चाहूल. म्हणजे त्यांनी तहान भूक विसरून त्यांना नवनिर्मितीची आश्वासक चाहूल लागावी. उजळावी भूमी दिगंतात, म्हणजे अशा प्रकारे इथली भूमी या नवविचारांनी उजळून निघावी आणि तिची दिव्य प्रभा अवकाशात पसरावी. दिगंतात म्हणजे अवकाशात, तर तिची दिव्य प्रभा या ठिकाणी अवकाशात पसरावी. म्हणजे आपली भारतभूमी पुन्हा एकदा आदर्शवत असावी. नवीन विचारामुळे मानवतावादी समाज निर्माण व्हावा आणि या समाजाची निर्मिती या धर्तीवर पुन्हा एकदा व्हावी. तर या ठिकाणी आपण पुन्हा एकदा ह्या ओळी पाहतोय. पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा. म्हणजे काय, पुन्हा एकदा नवनिर्मितीचा, नवीन विचारांचा वारा या ठिकाणी घुमावा आणि इथला युवक, तरुण या ठिकाणी त्यांची मने प्रेरित व्हावीत. भुलावी तहान, विसरावी भूक, म्हणजे त्यांनी तहान भूक विसरून नवनिर्माणासाठी लागावी चाहूल. म्हणजे नवनिर्माणाची लागावी चाहूल, म्हणजे त्यांना तहान भूक विसरून नवनिर्मितीची चांगली आश्वासक चाहूल त्या ठिकाणी लागावी. उजळावी भूमी दिगंतात, तर अशा प्रकारे आपली ही भारतभूमी जी आहे तर ती आदर्श व्हावी, उजळून निघावी आणि तिची ही दिव्य प्रभा म्हणजे तिची ही दिव्य कीर्ती या ठिकाणी अवकाशात सुद्धा पसरावी. म्हणजे मानवतावादी समाजाची निर्मिती या ठिकाणी व्हावी पुन्हा एकदा. तर अशा प्रकारे आपण पुन्हा एकदा हे पूर्ण कविता पाहणार आहोत.
पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली भिनावी रक्तात, पेटावे स्नायू करीत पुकार पुन्हा एक वार. म्हणजे नवविचारांचा समाज निर्माण व्हावा असा ध्यास घेतलेल्या भावनांचं वर्णन कवयित्री करतात. यामध्ये काय सांगतात? पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली भिनावी रक्तात. म्हणजे आकाशातून वीज लख्ख चमकावी, खाली उतरून ती लोकांच्या रक्तामध्ये मिसळावी आणि लोकांचे स्नायू पेटून उठावेत. म्हणजे नवनिर्मितीसाठी, नवविचारांसाठी पेटून उठावेत. अंगात शक्तीचा संचार होत स्नायूंनी घोष करावा, पुकार करावा, म्हणजे घोष करावा पुन्हा एक वार आणि पुन्हा एकदा असे घडावे. पुन्हा एकदा घालीत पिंगा, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान. म्हणजे पुन्हा एकदा फेर धरीत पिंगा घालीत पावसाच्या सरी धुंद होऊन खाली कोसळाव्यात आणि कोसळाव्यात खाली. मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद. आणि जसं पावसाच्या सरी मातीमध्ये कोसळल्यानंतर माती एकत्र होते, एकजीव होते, त्याच प्रकारे लोकांमध्ये असलेले भेद, म्हणजे धर्मभेद असतील, वर्णभेद असतील, जातीभेद असतील, तर हे सर्व भेद मिटून सर्व माणसं या ठिकाणी एकत्र यावीत. पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा. म्हणजे पुन्हा एकदा नवीन निर्मितीचा वारा समाजामध्ये घुमावा नी इथल्या तरुणांची मने त्या ठिकाणी प्रेरित व्हावीत. भुलावी तहान, विसरावी भूक, नवनिर्माणाची लागावी चाहूल. या ठिकाणी हे युवक तहान भूक विसरून त्यांना नवनिर्मितीची चांगली आश्वासक चाहूल लागावी. म्हणजे त्यांना नवनिर्मिती होणार आहे, नवनिर्माण होणार आहे याची चाहूल लागावी. उजळावी भूमी दिगंतात. दिगंतात म्हणजे अवकाशात. या ठिकाणी नवनिर्मितीचा तेजोमय प्रकाश, या प्रकाशाने भूमी ही उजळावी. म्हणजे आपली भारतभूमी ही सर्वत्र आदर्श दिसावी आणि तिचा जय जयकार अवकाशात सुद्धा व्हावा. म्हणजे नवीन विचारांच्या मानवतावादी समाजाची निर्मिती या धर्तीवर व्हावी पुन्हा एकदा. तर अशा प्रकारे ही कविता आपली शिकवून संपलेली आहे. शेवटचा भाग आहे होमवर्क. तर आजचा होमवर्क आहे, पुन्हा एकदा या कवितेचा तुम्हाला समजलेला अर्थ तुमच्या शब्दात लिहा. पुन्हा एकदा या कवितेचा तुम्हाला समजलेला अर्थ तुमच्या शब्दात लिहा.